वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. आपण गुरु साक्षात परब्रह्म ही संकल्पना पाहतो आहोत आणि ही संकल्पना आपल्याला नीट समजून घ्यायची असेल तर या विषयाचे जे सूक्ष्म असे पदर आहेत, पैलू आहेत, त्यांचाही आपण विचार करायला हवा. ज्या वेळेला गुरु असं आपण म्हणतो त्यावेळेला त्या गुरूंचं ज्ञान जो कोणी अपेक्षित करतो त्याला शिष्य असं म्हटलं जातं. की मला ज्ञान हवं आहे, मला माझं आंतरिक विश्व समजून घ्यायचं आहे, माझ्या आतमध्ये जे सच्चिदानंद तत्व वास करतं आहे, आत्मतत्व आहे, ते मला पाहायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. त्याच्याकरता म्हणून गुरु आणि शिष्य अशी ही जोडी अगदी सृष्टीची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हापासून आपल्याला पाहायला मिळते आणि तेव्हापासून ही ज्ञानाची परंपरा आजपर्यंत आहे त्याच पद्धतीने बहरलेली दिसते. अगदी सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर ही सृष्टी नेमकी कोणी निर्माण केली, कशी निर्माण केली, त्याच्यामागे मुख्य तत्व काय आहे हे पहिल्यांदा ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलं. नारद ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत, मानसपुत्र, आणि शिष्यही आहेत. त्याचं चिंतन त्यांनी केलं, ते ज्ञान आपल्यामध्ये आत्मसात केलं, स्थिर केलं. त्यानंतर हीच जिज्ञासा भगवान वेदव्यासांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांना देवर्षी नारदांनी हे गुह्य जे आहे ते सांगितलं. त्यानंतर भगवान श्री वेदव्यासांनी त्यांचा मुलगा भगवान शुकदेव, की जे जन्मतःच आत्मस्वरूपी तल्लीन होते, त्यांना हे ज्ञान शब्दांमधून सांगितलं आणि ते जे मुख्य तत्व आहे त्याची भक्ती कशी करायची आणि भक्तीमध्ये किती आनंद मिळतो हे त्यांना शिकवलं. आणि त्याच्यानंतर मग हे ज्ञान गुरु शिष्य या परंपरेने आत्तापर्यंत आलेलं आपण पाहतो. मग पुन्हा आपल्याला असा प्रश्न निर्माण होतो की मग गुरु शिष्य परंपरेने जर हे ज्ञान येत असेल तर मग एवढ्या शाखा संप्रदाय आपल्याकडे का आहेत? आपल्याकडे वेगवेगळे संप्रदाय जे आहेत, गाणपत्य असू द्यात, शाक्त असू द्यात, शैव असू द्यात, नाथ असू द्यात, वारकरी असू द्यात, रामसंप्रदाय रामानुजांचा असू द्यात, समर्थ संप्रदाय असू द्यात, चैतन्य संप्रदाय असू द्यात, हे केवळ महाराष्ट्रातले सांगते. संपूर्ण भारतभर कितीतरी संप्रदाय आपल्याकडे आहेत आणि या संप्रदायांचा मुख्य उद्देश किंवा अंतिम ध्येय ते काय आहे तर ते आत्मस्वरूप जाणून घेणे. पण वेगवेगळ्या प्रकारची साधना करून हे सगळे संप्रदाय तिथपर्यंत जातात. म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतो की सगळ्यांचं गंतव्यस्थान हे एकच आहे, फक्त जाण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. की जसं आपण आत्ता पुण्यात आहोत आणि पुण्यातून मला दिल्लीला जायचं आहे तर दिल्लीला जाण्याचे अनेक मार्ग आहेत, अनेक साधनंही आहेत की अमुक एका साधनात बसून आणि मी दिल्लीपर्यंत जाईल. माझ्याप्रमाणेच माझ्याबरोबर असणारी मंडळीसुद्धा दिल्लीला जाऊ इच्छितात तर ते वेगवेगळ्या साधनांचा वापर करतील आणि तिथपर्यंत जातील. एकच साधन हे सगळ्यांसाठी नाही. असं का? पुन्हा प्रश्न निर्माण होतो. कारण प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते.
प्रत्येक व्यक्तिमत्व म्हणून वेगळं असतं ना. सगळ्यांच्या शरीराची रचना किंवा इंद्रिय जी आहेत, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आत्मा, हे जरी सगळं सारखं आहे असं आपण म्हणत असलो तरीसुद्धा एक व्यक्ती म्हणून त्याच्यामध्ये फरक असतो. आणि म्हणून काही लोकांना गुलाबाचं फुल आवडेल, तर कुणाला कमळाचं आवडेल, कुणाला जास्वंदी आवडेल, तर कुणाला लिली आवडेल. ही जी आवड निवड आपण पाहतो त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून आपल्याकडे नानाविध संप्रदाय निर्माण झाले आहेत. या संप्रदायांमधून विशिष्ट साधना घेऊन, विशिष्ट पद्धतीचं आचरण करून, एका विशिष्ट सद्गुरूंच्या माध्यमातून, त्या गुरुपरंपरेच्या माध्यमातून तिथपर्यंत जाता येतं. मग आत्मज्ञान ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि प्राप्त करून देणारा आणि प्राप्त करून घेणारा, अशा या दोन बाजू आहेत. प्राप्त करून देणारे आहेत सद्गुरू आणि प्राप्त करून घेणारा आहे शिष्य. जितके सद्गुरू महत्त्वाचे आहेत तितकेच शिष्याची भूमिका ही महत्त्वाची असते. मग तो जो शिष्य असतो तो ज्या वेळेला एखाद्या विशिष्ट गुरूंकडनं अनुग्रहित होतो, त्याला दीक्षा प्राप्त होते, त्यावेळेला त्याला शिष्य म्हटलं जातं. त्याआधी आपण त्याला साधक म्हणून ओळखतो की तो थोडीशी कुठेतरी साधना करतो, कुठेतरी काहीतरी ऐकतो, प्रयोग करून पाहतो. आणि तो साधक कसा असतो किंवा कसा असावा, की ज्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे तो साधक जिज्ञासू असावा लागतो. जो जिज्ञासू आहे, ज्याला कायम प्रश्न पडतात, तोच ज्ञान मिळवतो. व्यावहारिक जीवनामध्ये देखील आपण पाहतो, ज्या लोकांना कुठल्याही शंका येत नाहीत, जे जसं आखलेलं आहे त्या पद्धतीने एका विशिष्ट चाकोरीमध्ये लोक राहतात, त्यांचा विकास फारसा होत नाही. पण जे लोक जिज्ञासू असतात, शंकेखोर असतात, कायम त्यांना शंका येते की हे असं का आहे, असं का नाही, आणि त्या शंका त्यांचं निरसन करण्याकरता, जिज्ञासांची तृप्ती करण्याकरता हे लोक धडपडतात. जे सुज्ञ आहेत, जे जाणकार आहेत, त्यांच्याकडे जातात आणि आपल्या जिज्ञासांची पूर्ती करून घेतात. म्हणून ज्यांना कोणाला आपल्याला आत्मस्वरूपापर्यंत जाण्याची इच्छा असेल, त्यांच्यामध्ये पहिला गुण हा जिज्ञासा असावा लागतो. आपण शिष्याची भूमिका थोडक्यात समजून घेऊ आणि पुन्हा आपण गुरुतत्वाकडे येणारच आहोत. त्याच्यामध्ये जिज्ञासा असावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला गुरु मिळावेत अशी इच्छाही असावी लागते. मानसशास्त्राचा एक अगदी साधा नियम आहे की जशी आपण इच्छा करू त्या पद्धतीने आपले मनोरथ पूर्ण होतात. असं कसं होतं, तर असं एवढ्या करता होतं की आपल्या मनाची जी शक्ती असते ती शक्ती त्या संकल्पाला लागते, जो काही संकल्प आपण मनामध्ये करतो त्याला. आणि मग ती संकल्पशक्ती जशी जशी वाढत जाईल तसं तसं आपल्या आजूबाजूला जी सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये ज्या शक्ती कार्यरत असतात त्या आपल्याला प्रतिसाद द्यायला लागतात. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलं जातं की तुम्ही विचार करताना, तुम्ही इच्छा मनामध्ये व्यक्त करताना चांगल्या इच्छा कराव्यात. वाईट इच्छा माणसाने मनात धरू नये. कारण तुम्ही चांगली इच्छा करा, वाईट इच्छा करा, ती कालांतराने पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून चांगली इच्छा करावी की मला जर एवढं चांगलं जीवन मिळालेलं आहे, मानवी देह मिळालेला आहे, चांगल्या कुटुंबात माझा जन्म झाला आहे, चांगले संस्कार मला आईवडिलांनी दिले आहेत,
चांगली माणसं माझ्या आजूबाजूला मित्रमंडळी म्हणून आहेत, तर मी माझ्या जीवनाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घ्यायला नको का? केवळ जीवनामध्ये उपभोगाच्या वस्तू, धनसंपदा एवढं मिळवणं आणि त्याच्यावरती तृप्त राहणं हे काही मानवी जीवनाचं ध्येय नव्हे. मानवी जीवनाचं ध्येय त्याच्या पुढे आहे. ही संसारात संपन्नता आली, सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतो आहोत, तेवढी क्षमता आपल्याला परमेश्वराने दिली आहे. दुसऱ्या बाजूला आपण साधना देखील सुरू करायला हवी. मग कुठली साधना करावी? आपल्याकडे तर भरपूर साधना आहेत, त्याच्यामध्ये आपला गोंधळ निर्माण व्हायला लागतो. तर अगदी प्राथमिक अवस्थेमध्ये साधकांनी काय करावं, तर सद्ग्रंथांचं वाचन करावं. मग सद्ग्रंथ कोणते? तर श्रीमद्भगवद्गीता आहे, श्रीमद्भागवत आहे. अगदी महाराष्ट्राचा आपण विचार केला तर ज्ञानेश्वरी आहे, नाथ भागवत आहेत, आपल्या सगळ्या संतांचे अभंग आहेत. या ग्रंथांमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजायला लागतात. सद्ग्रंथांचं वाचन आपण करावं. त्या वाचनातून अनेक शंकांचं निरसन व्हायला लागतं, जिज्ञासांची पूर्ती व्हायला लागते. आपलं जीवन, मानवी जीवन किती महत्त्वाचं आहे, या जीवनातला प्रत्येक क्षण हा आपण कशा पद्धतीने जगायला हवा हे आपल्याला कळायला लागतं. म्हणून सद्ग्रंथांचं वाचन हवं. चांगल्या गोष्टी आपण ऐकायला हव्यात. प्रवचन असेल, कीर्तन असेल, उद्बोधन असेल, शक्यतो संतांचंच ते असावं. हे जसं जसं आपण करायला लागतो तसं तसं आपल्या मनाची एक भूमिका तयार व्हायला लागते. काय होतं की आध्यात्मिक जीवन किंवा आत्मा, ते सच्चिदानंद तत्त्व आपल्या शरीरामध्ये आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही. सगळे लोक म्हणतात आहे म्हणून आम्ही मानतो ते आहे. मग ते कुठे आहे, कसं आहे, त्याला प्राप्त कसं करून घ्यायचं, ते सगळ्यांना शक्य आहे का, असेही अनेक प्रश्न मनामध्ये उपस्थित होत असतात. आणि ते मिळवून घ्यायचं असेल तरच आपल्याला गुरूंची आवश्यकता भासते ना. मग गुरूंना आपल्याला प्राप्त करायचं आहे, तर ते गुरु कसे असावे, काय असावे, हेही आपण पाहायला हवं. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की काही लोकांना इच्छा असते आपण आपलं जे आंतरिक विश्व आहे ते जाणून घ्यावं, पण त्याचबरोबर आपला संसारही सुखाचा व्हावा. मग आपल्याला नेमके कुठल्या प्रकारचे गुरु हवे आहेत हे आधी आपण ठरवायला हवं. कुठल्या प्रकारचे याचा अर्थ असा की काही लोकांना गुरु हे केवळ आपल्या प्रश्नांची उत्तरं देणारी असावीत असं वाटतं. आपण गुरूंनी सांगितल्यानंतर, उत्तरं दिल्यानंतर त्याचा अभ्यास करावा, त्याचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं, ही भूमिका त्यांना मान्य नसते. त्यांच्या प्रश्नांची फक्त उत्तरं त्यांना अपेक्षित असतात. काही जे लोक असतात ते आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरता त्यांना गुरूंची आवश्यकता असते. की मला नोकरी नाही आहे, माझा धंदा नीट चालत नाही आहे, अनेक अडचणी येत आहेत, भरपूर कर्ज माझ्यावरती झालं आहे, मग आता माझी याच्यातून सुटका कधी होणार, कशी होणार, त्याच्याकरता त्यांना गुरूंची आवश्यकता लागते. काही लोकांना मोठ्या मोठ्या व्याधी असतात, त्या व्याधींमधून सुटण्याकरता त्यांना गुरूंची आवश्यकता भासते. आणि काही लोक जे असतात त्यांना या गोष्टी कुठल्याही नको असतात, त्यांना केवळ आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा असते. अंतरात्म्यापर्यंत आपण पोहोचावं, ते जाणावं, ही इच्छा त्यांना असते. आणि ती इच्छा पूर्ण करणारे, त्या मार्गाने घेऊन जाणारे मार्गदर्शक गुरु त्यांना हवे असतात.
आपण या ज्या भूमिका सांगितल्या त्याच्यामध्ये आपण कुठे बसतो हे आपण पाहायला हवं. आपण म्हणजे साधकाने. कारण जोपर्यंत तो हे निश्चित करत नाही की मला कुठल्या प्रकारचे गुरु हवे आहेत, तोपर्यंत त्याचा भ्रम गोंधळ हा वाढलेला असतो किंवा तो वाढत जातो. पुन्हा इथे एक प्रश्न काहींच्या मनामध्ये उपस्थित होऊ शकतो की जे आध्यात्मिक गुरु असतात ते आपल्या शिष्यांच्या संसारातल्या अडीअडचणी सोडवत नाहीत का? सोडवतात ना. सोडवत नाही अशातला भाग नाही. पण याचा अर्थ शिष्याने असा करून घेऊ नये की आपल्या जीवनातला जे जे काही वाईट कर्म सगळे आपण करू त्या सगळ्याचा गाळ काढण्याकरता आपले गुरु नाहीत. आपण कसंही वागावं, कसंही कर्म करावं आणि त्याचा दोष लागल्यानंतर त्याचा जो काही त्रास होतो त्या सगळ्या त्रासातून गुरूंनी आपल्याला मुक्त करावं आणि मग मी माझा आध्यात्मिक प्रवास नीटपणाने करेल असाही विचार करणारे महाभाग कमी नसतात. काही तर असे असतात की गुरूंना दाखवतात की मी तुमचा अनन्य असा शिष्य आहे, तुमची माझ्यावर कृपा देखील खूप आहे, पण माझं एवढं छोटंसं काम करून टाका. माझा मुलगा पास होत नाही आहे, काय करू मी, काय सांगू मी त्याला. म्हणजे काय झालं की गुरूंनी ते काम करावं. अहो तुमच्या संसारातल्या गोष्टी करण्याकरता गुरु असतात का? निश्चितच नाही. गुरु आपण साक्षात परब्रह्म म्हटलं आहे आणि हे जे परब्रह्म आहे हे आपल्याला ज्ञान देण्याकरता एका विशिष्ट देहामध्ये देहधारी होऊन आपल्या जीवनात आलेलं असतात. मग ते जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्मज्ञान देण्याकरता ब्रह्मज्ञान देण्याकरता आलेले असतील तर त्यांच्याकडून संसारातले आपले जे कर्माचे नको ते उकिरडे आपण साफ करून घ्यायचे का? याचं तारतम्य आपण ठेवायला नको का? काही लोक किंवा काही लोकांची भूमिका अशी असते की आम्ही पाहिजे ते करू. गुरूंची इच्छा काय आहे, गुरु काय सांगता आहेत त्याला किंमत न देता, त्याला महत्त्व न देता आमच्या मनाला जे वाटेल ते आम्ही करू आणि तसं वागू आणि गुरूंनी आम्हाला त्याची मान्यता द्यावी. म्हणजे आम्ही कसंही वागू आणि गुरूंनी हो हो म्हणावं आणि तेच योग्य आहे असं उदोउदोही करावं. अशा अनेक भूमिका साधकांच्या असतात. या भूमिका ज्या वेळेला आपण गुरु करतो त्याही वेळेला कमी होत नाहीत. ह्या पहिल्यापासूनच भूमिका असतात. पण ज्या वेळेला गुरूंचा लाभ आपल्याला होतो आणि गुरु सांगतात त्या पद्धतीने तो साधक आपली साधना करतो, आपल्यावर संयम आणण्याचा प्रयत्न करतो, विशिष्ट आचरण करतो, गुरुजी जे जे सांगतील त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच पद्धतीने वागतो, त्याच वेळेला तो खऱ्या अर्थाने शिष्य होतो आणि मग त्याची वाटचाल जी आहे ती उत्तम पद्धतीने व्हायला लागते. बऱ्याच वेळेला काही लोकांच्या मनामध्ये असे भाव असतात की आम्ही आता गुरु केले आहेत त्यामुळे आमचा सगळा भार आता गुरूंनी वाहावा. सगळा भार आम्ही काहीही करणार नाही, गुरूंची इच्छा असेल तर आम्हाला ज्ञान होईल. असं कधी होतं का? प्रत्येकाला आपला आपला प्रयत्न करावा लागतो. ठीक, घरामध्ये आई असते, आई आपल्या मुलांसाठी छान असं जेवण तयार करते, त्यांचं पोषण कुठल्या कुठल्या घटकांनी होईल याचा विचार ती करते, सुग्रास जेवण मुलांपुढे ठेवते, ते उचलून तोंडात घालणं आणि चावणं हे तर आपलं काम असतं की नाही. काही वेळेला आई भरवते देखील, पण तोंडात घेतलेला घास जर मुलांनी चावलाच नाही तर त्याचे पुढचे जे काही 7 धातू त्याच्यापासून तयार होते ते होतील का नीटपणाने? होणार नाही. त्या अन्नाविषयी अनास्था दाखवली, तोंडात घातलेलं अन्न काढून टाकलं
किंवा मला हे आवडत नाही, मला ते चालत नाही, असं जर कायम मुलांनी किरकिर सुरू केली तर बघा ती मुलं कुपोषित होतात. त्यांच्या अंगी लागत नाही असं आपण म्हणतो. तसंच ज्ञानाचं देखील असतं. हे ज्ञान ज्या वेळेला गुरु आपल्याला देतात त्यावेळेला कुठलीही किरकिर करायची नसते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार गुरु करण्याआधी आपण करायचा असतो. गुरूंची प्राप्ती जी आपल्याला करून घ्यायची असते ती आपण कुठल्या हेतूने करणार आहोत, कशासाठी आपल्याला गुरु पाहिजेत, हा आपला विचार पूर्णपणे स्पष्ट असावा लागतो. नाही तर मग सगळा गोंधळ होतो. गुरु शिष्यांना ज्ञान देण्याच्या माध्यमातून आपल्या जवळ करतात, अनुग्रह देतात आणि शिष्यांना ते अमृत नको असतं. त्यांना संसारातल्या गोड वाटणाऱ्या गोष्टी हव्या असतात. आणि मग दोघांचं जे ट्युनिंग ज्याला म्हणतो आपण ते साधलं जात नाही. आणि मग आम्ही इतके वर्ष झाले साधना करतो आहे पण ती सफल होत नाही, म्हणून शिष्य निराश होतात. आणि गुरु तर म्हणतात की मला जे काही त्याच्याप्रती करायचं होतं, जे ज्ञान मला त्याला द्यायचं होतं ते मी दिलेलं आहे. ते सांभाळणं, ते राखणं, ते विकसित करणं हे शिष्याचं काम आहे, ते माझं काम नव्हे. आणि मग हे गुरु चांगले नाहीत, ते गुरु चांगले नाहीत, मग अमके करू तमके करू असा मग सगळा भाव निर्माण होतो. मग कुठेही एका ठिकाणी स्थिरता शिष्यांना येत नाही. म्हणून सद्गुरूंची प्राप्ती आपल्याला व्हावी असं वाटत असेल तर आधी आपली सद्गुरू कशाला हवे असे आहेत याची कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. मग आपल्याला गुरु प्राप्त करायचे आहेत. गुरु काय प्रत्येक वेळेला आपल्या दारात येऊन उभे राहत नाहीत. त्याच्यासाठी आपली धारणा ही तेवढी असावी लागते, म्हणजे साधकाची. जसं मगाशी सांगितलं की आपण काही सद्ग्रंथांचं वाचन करावं, थोडीशी साधना आपण सुरू करावी. ॲटलिस्ट एखाद्या नामस्मरणाचा रोजचा आपला नियम आपण करावा, जो काही आपल्याला आवडतो. रामनाम असेल, श्रीकृष्णाचं नाम असेल किंवा जे काही असेल ते, ती थोडीशी साधना आपण करावी. आणि जे गुरुपदावर लोक आहेत त्यांचा संग काही प्रमाणात आपण सुरुवातीला करावा. हा संग फार आवश्यक असतो, कारण गुरु म्हटलं की ते कसे आहेत, काय आहेत, त्यांचा आचार कसा आहे, विचार कसा आहे, ते आत्मभावामध्ये किती रममाण असतात, बाह्य जगामध्ये किती रमतात, हेही थोडंसं जाणणं आवश्यक असतं. असं का? कारण हल्लीचा जमाना असा आहे की कुणी उठतं आणि स्वतःला गुरुदेव म्हणून, गुरु म्हणून घोषित करून टाकतं. मी गुरुदेव आहे, मला तुम्ही गुरुदेव म्हणा. किंवा आपलं नाव लिहिताना आपणच आपल्या नावापुढे गुरुदेव लिहिणारी लोक हल्लीच्या काळात कमी नाही. काही गुरुदेव किंवा गुरु या पदावर असणारी अशी जी मंडळी असतात त्यांची वाणी उत्तम असते, उत्तम बोलतात आणि त्यांच्या बोलण्याने लोक आकर्षित होतात. काहींचं व्यक्तिमत्व उत्तम असतं, त्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने लोक आकर्षित होतात. काही लोक आपला जो आचार आहे, आचरण आहे, त्याला भरपूर अशी प्रसिद्धी देतात आणि लोकांना आकर्षित करतात. असे नाना प्रकार आपल्याला समाजामध्ये आजूबाजूला पाहायला मिळतात. काही लोक जे असतात ते चार पाच लोकांना आपल्या हाताशी धरतात आणि आपली जाहिरात सगळीकडे करत सुटतात. त्याच्यातून धन, संपदा, प्रतिष्ठा या गोष्टी
वाढायला लागतात. आणि खूप बोलबाला झाला की मग लोक कुठलाही विचार न करतात, हा गेला, तो गेला, त्याच्यामागे तो गेला, म्हणून आपणही त्यांच्यामागे जातात. आणि मग तो जो एक व्यक्तिमत्वाचा प्रभाव असेल, वाणीचा प्रभाव असेल, ते जे काही कर्म दाखवतात करताना, आम्ही इतक्या वाजता उठतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, तो प्रभाव काही काळाने कमी होतो. आणि मग जो साधक एका आशेने त्यांच्यापर्यंत गेलेला असतो, त्याची दिशाभूल होते, मग तो निराश होतो. आणि मग अशा लोकांमुळे खरं जे आध्यात्मिक जगत आहे आणि आध्यात्मिक जगतामध्ये या गुरुपदावर विराजमान असणाऱ्या ब्रह्मस्वरूप अशा ज्या व्यक्ती आहेत त्या देखील बदनाम होतात. ते क्षेत्र जे आहे ते संशयाने त्याच्याकडे पाहिलं जातं की याच्यात काही तथ्य नाही. याच्यामधली सगळी लोकं ही समोरच्या लोकांच्या भावनांशी खेळतात, त्यांच्या भावनांचा गैरफायदा घेतात, त्यांना लुबाडतात, असा समज सगळीकडे पसरतो. म्हणून आपण काय करावं तर हे जे काही गुरु असतात यांच्या सानिध्यामध्ये काही काळ राहावं आणि सानिध्यात राहून त्यांचं सूक्ष्मपणे निरीक्षण करावं. गुरु पाहताना काय पाहावं तर त्यांचं बाह्य रंग रूप पाहू नये, तर त्यांचं आत्मिक स्वरूप आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. मग त्यांचं आंतरिक स्वरूप आपल्याला कसं जाणवणार? ते गुरु आहेत आणि त्यांचं आंतरिक स्वरूप जर आपण जाणलं तर मग आपल्याला गुरु करण्याची आवश्यकता काय, असाही विचार आपल्या मनात येतो. त्यांचं आंतरिक स्वरूप जर जाणायचं असेल तर आपले ग्रंथ आपल्याला उपयोगी पडतात. आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये ज्ञानेश्वरी असू द्यात, एकनाथी भागवत असू द्यात, तुकाराम महाराजांचे अभंग असू द्यात, नामदेव महाराजांचे अभंग असू द्यात, जनाबाईंचे अभंग असू द्यात, कुठलेही ग्रंथ तुम्ही काढा, कुठलाही एक ग्रंथ काढा, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्यांनी उत्तम पद्धतीने केलेला आहे. सगळी लक्षणं सांगितली आहेत की गुरुपदावरती विराजमान असलेल्या व्यक्ती कशा वागतात, कशा पद्धतीने विचार करतात, त्यांचं आचरण कसं असतं, कुठल्या गोष्टींचा ते निषेध करतात, सगळ्यांकडे पाहताना कुठल्या भावनेने ते पाहतात, त्यांच्या मनामध्ये कुठल्या इच्छा असतात, आपले संकल्प पूर्ण करण्याकरता ते कशा पद्धतीने कार्यरत असतात, हे सगळं नीटपणाने सांगितलेलं आहे. आणि त्याचा अभ्यास आपण करावा. गुरु करण्याची घाई कधीही करू नये. संत कबीरांनी त्यांच्या एका दोह्यामध्ये फार सुंदर गोष्ट सांगितली. ते असं म्हणतात, एकदा एक बाई त्यांना झाडूने मारत होती आणि सगळे लोक आले तिच्यावर धावून. त्यावेळेला ते म्हणाले की तिला मारू नका. आपण म्हणे बाजारातून 2 रुपयाचं मडकं आणायचं झालं तरी ते 4 वेळेला ठोकून ठाकून पाहतो, बाहेरून पाहतो, आतून पाहतो, त्याला छिद्र नाही ना, कुठे बारीकशी भेग त्याला गेलेली नाही ना. हा अनुभव आपल्याला देखील आहे. उन्हाळ्यामध्ये आपण माठ आणतो, तो दुकानदार देईल तो माठ हातात घेऊन येतो का आपण? नाही. 4 माठांना आपण हात लावतो, हे दाखवा ते दाखवा असं करून करून शेवटी तो घेत असताना मागे पुढे, खालून वरून, आतून बाजूला, सगळ्या बाजूने आपण तो पाहतो, ठोकतो. तो कच्चा नाही ना, त्याला तडा गेला नाही ना, बारीकशी त्याला छिद्र नाही ना, तो घरी नेल्यावर लगेच फुटणार तर नाही ना, हे आपण नीट पाहून घेतो आणि मग 2 रुपयाचा माठ आपण विकत आणतो. तर आपल्या जीवनभरासाठी आपण गुरु करणार असतो. मग त्या गुरूंना दुसरं कोणी गुरु केलं म्हणून लगेच आपण डोळे बंद करून लगेच गुरु करायचं का? तर नाही. त्या गुरूंना देखील आपण नीट तपासून घेतलं पाहिजे की ही व्यक्ती नेमकी कशी आहे, काय आहे. कुठलीही घाई करण्याची आवश्यकता नाही. आणि जर आपण घाई केली नाही, आपल्या ग्रंथांचा आधार घेतला, त्याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टींचं चिंतन केलं आणि त्या गोष्टीला म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला,
तर आपली फसवणूक होत नाही तर मग फसवणूक होण्याची शक्यता असते. आणि फसवणूक करणारे गुरु कसे असतात हे देखील या ग्रंथांमध्ये नीटपणाने सांगितलं आहे. तुकाराम महाराजांचे अभंग वाचा, अगदी परखडपणे ते सांगत आहेत की कशा प्रकारचे गुरु असतात आणि यांच्या नादी लागू नये हेही ते सांगतात. म्हणून आपल्याला जर आपलं हित साधायचं असेल आणि गुरूंची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर पहिल्यांदा आपली संकल्पना स्पष्ट असावी की कशासाठी गुरु हवे आहे. आणि दुसरी गोष्ट, गुरूंना आपल्याला थोडंसं पारखून घेता आलं पाहिजे. त्याच्याकरता आपली धारणा ही नीट असायला हवी, आपलं मन स्थिर असायला हवं. कुठल्याही प्रभावाखाली, कुठल्याही दडपणाखाली आपण न राहता आपल्या विवेकी बुद्धीने विचार करून मग आपण निर्णय करण्याची कुवत आपल्यामध्ये असायला हवी, तरच ही गोष्ट शक्य आहे. आज या ठिकाणी आपण थांबूया. उद्या याचा पुढचा विषय आपण पाहूया. तोपर्यंत ओम श्री गुरुदेवाय नमः.